साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रभाग क्रमांक 15 मध्ये VIP रस्त्या शेजारी असलेल्या मुस्लिम कब्रस्तानमध्ये नगरसेविका श्रीदेवी फुलारे, पालिकेचे विभागीय अधिकारी झोन क्रमांक 7 चे ZO MF हिरोली, सहाय्यक अभियंता रस्ते विभाग शांताराम अवताळे यांनी पाहणी केली। 10 वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बांधण्यात आली होती। या टाकीचे एका बाजूचे खांब जमिनीत खचल्याने एका बाजूला ती झुकली आहे। या ठिकाणी अंत्यविधी वेळेस अनेक लोक येत असतात, शिवाय नमाज पठण केली जाते। स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी कब्रस्तानमधील पाण्याची टाकी दुरुस्त करून परिसर स्वच्छ करण्यात आल्याची माहिती नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी यावेळी दिली। आपण बघतो की मुस्लिम कब्रस्तानमध्ये या ठिकाणी मी व्हिजिटला आलेले आहे आणि या ठिकाणी मी अधिकारीसुद्धा घेऊन आले आहेत की इथले जे रहिवासी आहेत, ही रखवाले आहेत, की त्यांची विनंती एकच होती की ह्या ठिकाणी जे आपण पाण्याची टाकी, जे लोक तोंड हातपाय धुण्यासाठी मयतला आल्यानंतर ना ते लोक यायला बघतात, त्या ठिकाणी जे 2011 मध्ये जे पाण्याची टाकी ह्या ठिकाणी बांधलेली होती की ते पूर्णपणे धोकादायक असल्यासारखे आहे की या ठिकाणी एक टँकर पाण्याची त्यावेळेस ओतलेली होती। ओतल्यानंतर ना ते टाकीचं जे खालचं जे फाउंडेशन जो राहतो, छत, ते कोसळलेलं होतं। त्यामुळे ते टाकी तिथल्या इथे थांबलेली आहे आणि मला एकच विनंती करायची आहे की ह्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी, जे कोणी संबंधित अधिकारी आहेत, त्यांनी लवकरात लवकर येऊन ह्या ठिकाणी पाहणी करायला पाहिजे। आणि ह्या ठिकाणी लहान मुलं वगैरे राहायला बघतात की अनेक लोक माहितीसाठी यायला बघतात, तर त्या लोकांनाही कुठलेही धोका होऊ नये। आम्हाला एकच विनंती करायची की नगरसेविका म्हणून ही टाकी बांधलेली होती, त्यावेळेस इंजिनियरनी येऊन ह्या टाकीची पाहणी केली। त्यावेळेस त्यांनी 1 ते 2000 लिटर पाणी त्यात ओतल्यावर टाकीचे खालचे जे पाईप आहेत ते उकडून निघाले। तर इंजिनियर साहेबांनी म्हणले की ते टाकी ही रिजेक्ट केली पाहिजे, कारण टाकीचा फाउंडेशन चांगला झालेला नाही। तर त्यांनी म्हणले की त्यावेळेस आहे ना, आम्ही ह्या टाकीची जबाबदारी घेणार नाही। भविष्यात जर ही टाकी भरली आणि कोसळली तर काही दुर्घटना होऊ शकते। तर त्यामुळे इंजिनियरनी म्हणले की मी ही जबाबदारी घेणार नाही, आणि जर कुणी ही जबाबदारी घेत असेल आणि त्यांनी भरून टाकावी। तेव्हापासून ह्या टाकीचा उपयोग झालेलाच नाही, फुकट ही जागेची अडचण झालेली आहे। आणि ह्या कब्रस्तानमध्ये कमीत कमी 3 ते 4000 लिटर पाणी रोजाना लागतो। माहिती येतात, काही लोक दर्शनाला येतात, काही लोक आईवडिलांचे दर्शन करतात, तर अशा लोकांना आहे ना पाण्याची खूप गरज आहे। तर आता सध्या आहे ना 3000 लिटरची टाकी आहे ना, दिवसातून 3 वेळा भरावी लागते। तर आम्ही महापालिकेस एवढं कळवण्यात येतो की ही लवकरात लवकर ही टाकी बांधून द्यावी। आमचे नगरसेविका माननीय फुलारी मॅडम यांनी हे प्रयत्न करून आहे ना हा टाकी बांधून द्यावी। आणि उत्तर प्रदेशामध्ये अशीच एक घटना घडलेली आहे, ही अशी घटना महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी आम्ही मॅडमला सांगित इच्छितो की ही टाकी आम्हाला लवकरात लवकर दुसरी बांधून द्यावी। ज्या अधिकाऱ्यांनी आणि ज्या काय जे असतील, इंजिनियर असतील किंवा इथले त्या लोकांनी व्यवस्थित केलं नाही असं या समोरच्या आत्ताच्या परिस्थितीत दिसून येत आहे। तरी गेल्या 4-5 दिवसामध्ये उत्तर प्रदेशामध्ये गोंदिया या शहरामध्ये अशाच एक मैतीला लोक गेलेले होते, ती एका मयत झाली होती। त्या मैतीला जात असताना त्यावेळी पाऊस होता, तर त्या सभामंडपामध्ये उभारलेले लोक की कमीत कमी 23 लोक त्या ठिकाणी ढासळलं आणि ढासळून 23 लोक मेले आणि अनेक लोक जखमी झाले। तरी याचा विचार करून लवकरात लवकर या संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी करावा आणि पाहणी करून जे काय असतील ते टाकी पाडून पुन्हा व्यवस्थित दुसरी टाकी बांधून त्यांना द्यावा, जेणेकरून आज आपल्याला या समोर दिसत आहे, डोळ्यासमोर दिसत आहे, तर अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात ते अपघात घडू नये म्हणून आज आम्ही नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिलं की तात्काळ या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी करून या ठिकाणी चौकशी करा। तर आम्ही पत्र देखील दिलेलं। मी विनंती करतो की लवकरात लवकर आयुक्त साहेबांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाठवून याची शहानिशा करावा आणि लवकरात लवकर पाडून नवीन टाकी बसवावं, एवढे मी विनंती करतो।